नमस्कार. या विशेष भागात आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या घरातल्या एका अशा भागाबद्दल बोलणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे, पण ज्याच्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही. ही माहिती माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे तयार करण्यात आली आहे. आपल्यासोबत असं हमखास कधीतरी घडतं नाही का? घरात किंवा ऑफिसमध्ये अचानक लाईट गेली, सर्किट ट्रिप झालं किंवा फ्यूज उडाला. हे सगळं आपण अनुभवलंय. पण कधी असा विचार मनात आलाय का की हे असं नेमकं होतं तरी का? खरं तर या फक्त छोट्या मोठ्या अडचणी नाहीत, हे आपल्या इमारतीच्या इलेक्ट्रिकल सिस्टीमच्या अगदी हृदयातून म्हणजे मेन बोर्डकडून आलेले धोक्याचे इशारे आहेत. चला मग आज या इशाऱ्यांचा अर्थ काय आहे हेच समजून घेऊया. तर सुरुवात करूया अगदी मुळापासून. आपण बोलतोय मेन डिस्ट्रीब्युशन बोर्डबद्दल. हेच आहे आपल्या घराच्या किंवा कुठल्याही इमारतीच्या संपूर्ण विद्युत प्रणालीचं खरंखुरं हृदय, त्याचं कंट्रोल सेंटर. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मेन बोर्ड म्हणजे काय? तर हे एक प्रकारचं जंक्शन बॉक्स आहे. बाहेरून येणारी मेन पॉवर सप्लाय इथे येते आणि मग इथूनच ती सुरक्षितपणे आपल्या घरातल्या वेगवेगळ्या सर्किट्समध्ये वाटली जाते. म्हणजे बघा, आपल्या पूर्ण इलेक्ट्रिकल सिस्टीमचा हाच खरा रक्षक आहे. आता सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, हा बोर्ड लावायचा कुठे? कारण त्याची जागा आपल्या सुरक्षतेसाठी आणि सोयीसाठी प्रचंड महत्त्वाची आहे. बघा, नियमानुसार मेन बोर्ड नेहमी इमारतीच्या एंट्रन्स जवळच असायला हवा, जिथे आपण सहज पोहोचू शकू. आणि हो, ती जागा पूर्णपणे कोरडी आणि हवेशीर असणं तर बंधनकारकच आहे. याच्या अगदी उलट काही जागा अशा आहेत जिथे मेन बोर्ड बसवणं म्हणजे धोक्याला आमंत्रण देण्यासारखं आहे. जसं की बाथरूम, किचन, जिथे गॅस सिलेंडर ठेवतो ती जागा, किंवा कोणतीही दमट भिंत. इथे तर तू चुकूनही बसू नये. इतकंच काय, खिडकी किंवा बाल्कनीजवळही नको, कारण तिथून बाहेरून कुणाचाही हात पोचू शकतो आणि मोठा अपघात होऊ शकतो. आणि इथे एक नियम तर पक्का लक्षात ठेवा. मेन बोर्ड हा बाथरूम किंवा कुठल्याही पाण्याच्या जागेपासून कमीत कमी 2.5 मीटर म्हणजे 2.5 मीटर लांबच असला पाहिजे. ही एक अत्यंत महत्त्वाची सुरक्षा अट आहे. चला आता बघूया की बोर्ड कुठल्या प्रकारचे असतात आणि ते कोणत्या मटेरियलचे बनलेले असावेत, कारण मटेरियलची निवड ही तितकीच महत्त्वाची आहे. इथे बघा, एक सामान्य मेन बोर्ड साधारण असा दिसतो. यात मीटर आहे, मेन स्विच आहे आणि वेगवेगळे फ्यूज युनिट्स आहेत. हीच आहे आपल्या घरातली मेन कंट्रोल सिस्टीम. मुख्यतः 2 प्रकारचे बोर्ड बघायला मिळतात. एक आहे आपला पारंपरिक सागवानी लाकडी बोर्ड, तो चांगला पॉलिश केलेला हवा. आणि दुसरा जो आजकाल जास्त वापरला जातो तो म्हणजे मेटल क्लॅड बोर्ड. हा आधुनिक बंदिस्त असतो. आता मेटल बोर्ड जास्त सुरक्षित मानला जातो, पण इथे खूप मोठी पण आहे. त्यासाठी योग्य अर्थिंग असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जर अर्थिंग नसेल तर हाच सुरक्षित बोर्ड मोठा धोका बनू शकतो. बरं, आता बोर्डच्या आत डोकावूया. यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे फ्यूज. फ्यूजचं काम खूप साधं पण तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा सर्किटमध्ये गरजेपेक्षा जास्त करंट येतो तेव्हा हा फ्यूज स्वतः वितळून जातो आणि सप्लाय बंद करतो, आपल्या उपकरणांना वाचवतो. पण यासाठी 3 नियम पाळलेच पाहिजेत. 1. फ्यूजचं रेटिंग कधीच वायरच्या क्षमतेपेक्षा जास्त नको. 2. नेहमी योग्य रेटिंगचाच फ्यूज वापरा. आणि 3. हे लक्षातच ठेवा की चुकीचा फ्यूज म्हणजे आगीला आमंत्रण. आणि आता येतो शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा घटक, कंडक्टर्स. सोप्या भाषेत आपल्या वायर्स. कारण चुकीच्या साईजची वायर खूपच धोकादायक ठरू शकते. या टेबलमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की कोणत्या कामासाठी कमीत कमी किती जाडीची वायर हवे. बघा, लाईटच्या सर्किट्ससाठी आणि पॉवर सर्किट्ससाठी कॉपर आणि ॲल्युमिनियमच्या वायरचे आकार वेगवेगळे आहेत. जर आपण गरजेपेक्षा बारीक वायर वापरली तर ती गरम होते आणि त्यातून आग लागण्याचा मोठा धोका असतो. चला तर मग आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्या सगळ्या महत्त्वाच्या सुरक्षा नियमांवर एक नजर टाकूया. हे 4 नियम म्हणजे सुवर्ण नियम आहेत. ते कायम लक्षात ठेवा. 1. योग्य जागा. 2. योग्य साहित्य. 3. योग्य फ्यूज. आणि 4. योग्य वायरिंग. हे 4ही घटक एकत्र आले तरच आपली इलेक्ट्रिकल सिस्टम सुरक्षित राहते. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. हा मेन बोर्ड आपल्या घराच्या सुरक्षेचा एक सायलेंट गार्डियन आहे, एक मूक संरक्षक. तो आपलं काम शांतपणे करतो. त्याला समजून घेणं आणि त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. आणि आता जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारून बघा. आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये हा मेन बोर्ड नेमका कुठे आहे आणि तो हे सगळे सुरक्षा नियम पाळतोय का? नक्की विचार करा. खूप महत्त्वाचा आहे.